ज्ञानोबारांच्या हरिपाठ आणि ज्ञानोबारांच्या हरिपाठातील अभंग 4, अभंग क्रमांक 4, आणि हा 4 चरणांचा अभंग आहे. आणि त्या 4ही चरणावर आपल्याला चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. अभंग क्रमांक 4. ज्ञानोबा सांगतात, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, आणि बळे विना शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगाराही निवांत सिन शिवाया. सायासे करीसी प्रपंच दिननिशी, आणि हरीशी भदसी कवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरिजप कर ज्ञान, तुटेल धरण प्रपंचाचे. ज्ञानोबा यातून आपल्याला सांगतो की भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. प्रत्येक गोष्टीला भावच कारण आहे हो. तुकाराम महाराज सांगतात की नाही, भावे विना देव. ज्ञानोबा सांगतात, भावे विना देव न कळे निसंदेह. म्हणजे जर आपल्याकडे भाव नसेल तर 100% आपल्याला देवाची अनुभूती येणार नाही. म्हणजे भक्तीला भाव पाहिजे, विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे, दृढ निश्चय पाहिजे. या सगळ्या गोष्टी भक्तीला पूरक आहेत. आणि अशी भक्ती आपल्याला भगवंताचं नामस्मरण आपल्या अंतःकरणामध्ये ठसून घ्यायचं असेल, ठासून भरायचं असेल, तर प्रत्येक भक्ताला अंतःकरणातला भाव प्रगट व्हायला पाहिजे. तसं भाव बघायला गेलं तर बरेचसे भाव आहेत. आपल्या प्रपंचातले भाव आहेत, विषयाचा भाव आहे. प्रत्येक ठिकाणी माणसाला विषयांचा जो भाव आहे प्रपंचामध्ये, तोच माणसाला चिटकून राहिलेला आहे. आणि त्याच्यामुळे भगवंताची या भक्तीपर्यंत, भगवंताच्या अनुभवापर्यंत जाण्यासाठी प्रपंचातल्या माणसाला अडचण येतो. अडचण म्हणजे काय, भाव होत नाही तयार. प्रत्येकाकडे प्रपंचाचाच भाव आहे, संसाराचाच भाव आहे, पण हरिनामाचा भाव प्रगट होण्यासाठी हरिनामाचा भाव प्रगट व्हायला पाहिजे. आणि तो हरिनामाचा भाव आपल्या अंतःकरणामध्ये ठसला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्ञानोबारांचा जो हरिपाठ आहे, तो हरिपाठ सूत्रबद्ध ग्रंथ आहे. नाम हे सूत्र आहे. जसं आपल्याला एखादं गणित सोडवायचं झालं तर त्याला सूत्राप्रमाणे जावं लागतो. फॉर्म्युला आहे त्याला एक. आणि त्या फॉर्म्युल्याप्रमाणे, सूत्राप्रमाणे आपण गणित सोडवलं तर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळतात. 1 मार्कही कमी होत नाही, अर्धाही मार्क कमी होत नाही. तसं ज्यांच्याकडे हरिनाम असेल आणि त्या नामाचा भाव आपल्या अंतःकरणामध्ये, नामाचा भाव आपल्या अंतःकरणामध्ये जर तयार झाला, नामस्मरण करता करता साधकाला जर अनुभूती आली नामाची, तरच हे गणित सुटलं जातं. अन्यथा हे गणित सुटलं जात नाही. नाही तर हरिपाठाचा अर्थ ज्याला वाटेल तो, ज्याला जसं मनाला वाटेल तसं सांगतो. पण खरा हरिपाठ हा प्रत्यक्ष नामसूत्र ग्रंथ आहे. ग्रंथ एक प्रकारचा. हा ग्रंथ दिसायला छोटा आहे. अभंग 28 आहेत. अभंग हरिपाठाचे अभंग 28 आहेत.
पण या 28 अभंगामध्ये भगवंताचा भाव, जर हरिनामाचा भाव आपल्याकडे असेल तर या हरिपाठातूनच आपल्याला, नुसता हरिपाठाचा जर आपण अवलंबन केला, हरिपाठच आपण वाचत गेलो आणि त्याचा अर्थ आपण आपल्या अंतःकरणामध्ये जर तयार करत गेलो तर भगवंताची प्राप्ती ताबडतोब आहे, तिथेच आहे. कारण सगळा सार जो आहे तो ज्ञानोबारांनी या हरिपाठामध्ये आणलेला आहे. सर्व ग्रंथांचं सार आहे. म्हणून येथे सार भगवंत सार आहे. फलकट संसार, येथे सार भगवंत, सार आहे भगवंत. आणि तो भगवंत आपल्याला प्रत्यक्ष अनुभूतीला कधी येते तर आपण अंतःकरणामध्ये त्या हरिनामाचं आपण जर चिंतन मांडलं, अंतःकरणामध्ये हरिनाम आपण सातत्याने घेत राहिलो, जवळ जवळ करी माझी भक्ती, तव तव अविद्या निवृत्ती, गेलं की नाही. जसं जसं माझं अंतःकरणामध्ये भाव तयार होईल तसं तसं अज्ञानाचा नाश होईल, अज्ञान बाजूला होईल. जवळ जवळ करी माझी भक्ती, तव तव अविद्या निवृत्ती. बघा, अज्ञान बाजूला होईल, अविद्यापासून आपण निवृत्त होत जातो आपोआपच. आणि नामातून उत्पन्न झालेला भाव, खरा भाव कोणता आहे? नामातून उत्पन्न झालेला तर अष्टसात्विक भाव, हेच खरे भाव आहेत. अष्टसात्विक भाव आपले व्हायलाच पाहिजे. आपल्या श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा यांनी दिलेला जो आपल्याला अनुग्रहाचा भाव आहे त्यातून आपले अष्टसात्विक भाव होतात. आणि अष्टसात्विक भाव एकदा झाले तर झालेल्या अष्टसात्विक भावातून आपल्याला भगवंताची प्राप्ती सहज आहे. आणि ज्याचे अष्टसात्विक भाव झाले नाही त्याला भगवंताची प्राप्ती कठीण आहे. म्हणून आपल्याला जो अनुग्रह दिलेला आहे त्या अनुग्रहाच्या माध्यमातून आपल्याला भगवंताची प्राप्ती आहे. म्हणून त्याचं नाव काय? अनुग्रह. म्हणून ज्याच क्षणी अनुग्रह दिला त्याच क्षणी मोक्ष झाला. बंधन काय आत्म्याला बोलू नये असं समर्थ रामदास सांगतात. ज्याच क्षणी अनुग्रह दिला, अनुग्रहाच्या प्रक्रियेतूनच आपल्याला अष्टसात्विक भाव होतात. आणि म्हणून नाथबाबा सांगतात, सात्विका भरणे रोमांच दाटणे, स्वेदाचे जीवन येऊ लागे, काफे तो थरारी स्वरूप देखे नेत्री, अश्रू त्या भितरी वाहताती, आनंद होई पोटी स्तब्ध झाला कंठी, मौन वाकपोटी धरुनी राहे, टाकी श्वासोश्वास अश्रुभाव देखा, जिरून एका स्वरूप होय, एका जनार्दनी आयशे अष्टसात्विक भाव उत्पन्न होता, देव कृपा करी तयावरी. म्हणजे अष्टसात्विक भाव आपले व्हायला पाहिजे. अष्टसात्विक भाव म्हणजे काय? 8 प्रकारचे भाव आहेत. पहिला भाव म्हणजे आपल्याकडे अंगी रोमांच रवरवीत, म्हणजे आपल्या अंगावर असं रोमांच उभी राहिले पाहिजे. श्वेत बिंदू डळमळीत, आपल्या अंगावर असं बारीक बारीक घाम यायला पाहिजे. हे नाथबाबांचं बरं का. नाथबाबांनी या भागवतामध्ये हे सगळे अष्टसात्विक भाव मांडलेले आहेत. तसं आपल्याला अनुभवाला येतात. पण ते अनुभव कधी येतात? जर आपण भगवंताचं चिंतन श्रीगुरूंनी दिलेल्या नामाच्या माध्यमातून असे आपल्याला अष्टसात्विक भाव तयार होतात. नामाच्या माध्यमातून. जर नाम नसेल आपल्याकडे आणि नुसतंच आपण चिंतन करत बसलो तर अष्टसात्विक भाव होत नाही. म्हणून काय लिहिलं आहे की अंगी रोमांच रवरवीत, म्हणजे एक पहिला भाव तयार झाला. अंगावरती रोमांच उभे राहतात. श्वेत बिंदू डळमळीत, आपल्या अंगावर बारीक बारीक घाम येतो. चित्त चैतन्य द्रवत, चित्तामध्ये चैतन्य नावाचा ईश्वर तयार होतो ध्यान करता करता या अनुग्रहाच्या क्रियेतून. चैतन्य म्हणजेच ईश्वर आहे. चैतन्य म्हणजेच ईश्वर आहे. आणि तो ईश्वर भाव तयार होता आपल्याकडे. चित्त चैतन्य द्रवत, चित्तामध्ये चैतन्य नावाचा ईश्वर निर्माण होतो, म्हणजे आपल्याला अनुभूतीला येते. आणि आपला द्रवते म्हणजे काय? आपले अश्रुपात तयार होतात, अश्रुभाव तयार होतात. चित्त चैतन्य द्रवत, त्याने सद्गदित पाय वाचा. बघा, वाचा सद्गदित होतो. चौथा भाव तयार झाला, सद्गदित पाय वाचा. हर्ष ओसांडता पोटी, म्हणजे पोटामध्ये आनंद निर्माण होतो.
5वा भाव तयार झाला, हर्ष ओसांडता पोटी अर्ध मिलिंद होय दृष्टी. 6वा भाव तयार झाला, डोळे अर्धे मिटलेले अर्धे बंद राहतात, अर्ध मिलिंद होय दृष्टी. चित्त अंगी रोमांच रौरवित, स्वेदबिंद डरमुलित, चित्त चैतन्य द्रवते सद्गदित पैवाच्या. हर्ष ओसांडता पोटी अर्ध मिलिंद होय दृष्टी. डोळे अर्धे मिटलेले अर्धे काय होतात, अर्ध मिलिंद होय दृष्टी. 6 भाव तयार झाले. चित्त चैतन्य द्रवत त्याने सद्गदित हर्ष ओसांडता पोटी अर्ध मिलिंद दृष्टी. त्याने ध्यान त्रिपुटी मावलेली बघा, म्हणजे ध्यान करणारा तो साधक आणि तो ध्येय, भगवंताला प्राप्त करण्याचं ध्येय, आणि ध्याता आणि ध्यान. ध्याता म्हणजे ध्यान करणारा, आणि ध्येय म्हणजे भगवंताला प्राप्त करणं, आणि ध्यान म्हणजे मधली अवस्था. ह्या तिन्ही अवस्था काय होतात, ध्यान त्रिपुटी मावळली, म्हणजे ह्या तिन्ही अवस्था बाद होतात. ऐसे अष्ट सात्विक भाव होता उत्पन्न होता. देव कृपा करीता यावरी, भगवंत त्याच्यावर कृपा करतो. असा अष्टसात्विक भाव प्रत्येकाचे व्हायला पाहिजे. आणि ते भाव निर्माण होण्यासाठी ज्ञानोबा येथे सांगतात की भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, आणि बळे विन शक्ती बोलू नये. म्हणजे भावाशिवाय भक्ती नाही. भाव पुष्कळ प्रकारचे आहेत, विषयांचे भाव आहेत, पण ते विषयांचे भाव आपल्याला काय करतात, प्रपंचामध्ये अडकवतात. आणि म्हणून विषयांपासून बाजूला निघण्यासाठी प्रत्येक साधकाचे अष्टसात्विक भाव होणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून भावे विन भक्ती, भावाशिवाय भक्ती होऊ शकत नाही. अष्टसात्विक भाव झाल्याशिवाय भक्ती होऊ शकत नाही. मी नेहमीच सांगत असतो की माझे सद्गुरू सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवके बाबा यांची माझी एका ठिकाणी भेट झाली. म्हणजे सुरुवातीलाच एका मंदिराच्या ठिकाणी भेट झाली, आणि मी त्यांना प्रश्न विचारला की बाबा भक्ती म्हणजे काय. त्यांनी एका क्षणाचा विलंब न लावता अष्टसात्विक भाव म्हणजेच भक्ती सांगितली. म्हणजे जोपर्यंत आपले अष्टसात्विक भाव होत नाही तोपर्यंत भक्तीला उदय होत नाही, सुरुवात होत नाही. मग प्रत्येकाचे सात्विक भाव व्हायला पाहिजे. जोपर्यंत सात्विक भाव होत नाही तोपर्यंत भगवंताची अनुभूती येत नाही, म्हणजे भक्तीला सुरुवात होत नाही. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. आणि अशा अष्टसात्विक भाव झाल्यानंतर भक्तीला सुरुवात होते. आणि भक्तीशिवाय मुक्ती नाही. मुक्ती जर मिळवायची असेल तर आपल्याला हे अष्टसात्विक भाव होण्यासाठी आपल्याला ध्यान करावं लागेल. हो, प्रत्येकाने ध्यान करायला पाहिजे. ध्यान सकाळी उठल्या आपण त्या परब्रह्म तत्वाशी, त्या आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी आपण एकरूप होऊन त्याचं अखंड ध्यान करायला पाहिजे. आणि ध्यानाच्या माध्यमातूनही भाव तयार होतात. वाचून भाव तयार होत नाही बरं का, ऐकून पण भाव तयार होत नाही. पण एकदा का तुमचे अष्टसात्विक भाव तयार झाले ध्यानाच्या माध्यमातून, तर मग आपण श्रवण भक्ती करताना देखील आपले भाव तयार होतात. कारण आपल्या अंतःकरणामध्ये ठाईच बैसुनी करा एकचित्त आवडी अनंत आळवा. म्हणजे काय, एका ठिकाणी बसायचं आपल्याला, आणि आवडी अनंत आळवा म्हणजे त्या अनंताला, त्या भगवंताला आपण आळवून घ्यायला पाहिजे. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये तो भाव तयार आपण करून घ्यायला पाहिजे स्वतः. जर आपण स्वतः आपल्या अंतःकरणातल्या त्या भगवंताशी एकरूप झालोच नाही, सकाळी उठून ध्यान केलंच नाही, तर अष्टसात्विक भाव कसे बरं तयार होतील. अष्टसात्विक भाव तयार होणारच नाही ना. आणि म्हणून आपल्याला दुसराच इथे दुसऱ्या अभंगातला तिसरा चरण काय सांगतो, एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मन. म्हणजे याचा अर्थ काय, एक हरी आत्मा जीव शिव समा. आत्मा एकच आहे आणि तोच आपला हरी आहे. आणि त्या हरीशी एकरूप होण्यासाठी जीव आणि शिवभाव, जीवाचा आणि शिवाचा ऐक्य करून घ्यायला पाहिजे. त्याशिवाय अष्टसात्विक भाव होत नाही. अष्टसात्विक भाव म्हणजे काय, जीव आणि शिव यांचा मिलन व्हायला पाहिजे. जीव आणि शिव एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मन. दुसरीकडे लक्ष घालूच नको सांगितलंय.
म्हणून ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरण प्रपंचाचे. हरीचा जप केला तरच आपण या प्रपंचातून म्हणजे संसाराच्या या जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपण मुक्त होतो. आणि म्हणून इथं काय सांगतात, भावे विन भक्ती, आणि भक्ती विना भक्तीशिवाय मुक्ती नाही हो. जिवंतपणीमध्ये असतानाच मुक्ती आपल्याला आहे. प्रत्येक माणूस मुक्तच आहे. प्रत्येक माणूस आत्मस्वरूप, प्रत्येकाचा स्वरूप हा आत्मस्वरूपच आहे आणि तो मुक्तच आहे. पण तो बद्ध का झाला, तर या प्रपंचामध्ये येऊन त्याने काय केलं, प्रपंच येऊन त्या विषयांच्या प्रवाहामध्ये तो वाहत चाललेला आहे. प्रत्येक माणूस हा विषयांच्या प्रवाहामध्ये तो प्रवाहित, विषयांचा प्रवाहित आहे. जसं जसं बघा कुडी वाढे कुबुद्धी वाढे, जसं जसं माणूस जन्माला आल्यानंतर फुटाचा 6 फूट होत जातो. हळूहळू हळूहळू काय होतो, तर लहानपणानंतर प्रत्येक माणूस यौवनामध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये विषयांचा प्रभाव जास्त होतो. आणि तो विषयांचा प्रवाह जो आहे तो प्रवाहच काय करतो, माणसाला, प्रत्येक माणसाला अधोगतीला म्हणजे विषय भोगाकडे नेतो. आणि त्या विषयापासून जर आपल्याला, त्या प्रवाहातून आपल्याला जर बाहेर निघायचं असेल तर त्याच वयामध्ये आपल्याला श्री गुरूंचं चरण मिळालं पाहिजे. आणि श्रीगुरूंनी दिलेल्या भजनानंदामध्ये जाऊन आपल्याला भगवंताची अनुभूती येते. म्हणून प्रत्येक माणसाने जन्माला आल्यानंतर श्री गुरूंना शरण जाऊन त्यांच्याकडून आपण समजून घेतलं पाहिजे. भगवंत देखील प्रत्यक्ष राम असताना देखील तो वसिष्ठांना शरण गेलेला आहे. म्हणजे ही परंपरा भगवंताने स्वतः लावून दिलेली आहे की आम्ही देखील देव असून आम्ही देखील कोणाला शरण गेलो, श्रीगुरूंना शरण गेलो. जेवढं आपल्याला, प्रत्येक माणसाला, कारण बालपण नेणतेपणी गेले, तारुण्य अवघेची वेशिले विषयांकडे, वृद्धपणी नाना रोग, भोगणे लागे कर्मभोग. भगवंताचा योग कोणी काले, बालपण नेणतेपणी गेले हो. प्रत्येकाचं बालपण आहे ते गोट्या खेळण्यात, विटी दांडू खेळण्यामध्ये गेले. आता नवीन मोबाईल निघाले, तो मोबाईल सोडतच नाही माणसाला. प्रत्येक माणूस, प्रत्येक लहान मूल हा मोबाईलला चिटकलेला आहे. तो मोबाईलमधून बाहेर निघतच नाही, त्याला सगळं त्याच्यामध्ये भेटतो. अगदी मरेपर्यंत तो मोबाईल हातातून निघत नाही माणसाच्या. म्हणजे त्याच्यामध्ये सगळं आहे, A to Z आहे. म्हणून बालपण नेणतेपणी गेले, लहानपण माणसाचा नेणतेपणी मग गेला. आणि तारुण्य अवघेची वेचिले विषयांकडे, तरुणपणामध्ये माणसाला विषय काय करतात, विषय माणसाला, विषयांचा प्रवाह जो आहे तो थांबवताच येत नाही माणसाला. आणि तो प्रवाह थांबवण्यासाठी आपण श्रीगुरूंना शरण जायचं असतं. देवाची प्राप्तीसाठी नाही बरं का, देव प्राप्तच आहे तुम्हाला, पण देवाला प्रत्येक माणूस विसरलेला आहे. आणि देवाचा भाव तयार होण्यासाठी श्रीगुरूंना शरण जायचं असतं. आणि तो आहे आपल्या आतमध्येच, भगवंत आपल्या आतमध्ये आहे. आणि म्हणून नामदेव राया गुरूंना शरण गेल्यानंतर नामदेव राया म्हणतात, श्री गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मध्ये. म्हणजे काय, प्रत्येकाला हेच करायचं, निज वस्तू जी आपली आहे, जो अंतरीचा अंतरात्मा आहे, त्याची ओळख करून घेण्यासाठी त्याची ओळख करून घेण्यासाठी श्री गुरूंना शरण जायचं. नाही तर देव आपल्याला भरपूर आहे. आपल्या या भूलोकामध्ये 33 कोटी देव आहेत. प्रत्येक देवाकडे जरी गेलो तरी आपल्याला त्याची प्राप्ती होणार नाही खऱ्या ज्ञानाची. म्हणून तुका म्हणे किल्ली संत हाते दिल्ली. काय, संतांच्या हातामध्ये देव कसा प्राप्त करायचा हे संतांच्या हातामध्ये आहे. आपण असं आयुष्यभर जरी सगळ्या देवतांची पूजा केली
तरी आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही. कारण स्पष्टपणे लिहिलं आहे, ही तुका म्हणे किल्ली संतांच्या हातामध्ये येते किल्ली. आणि भगवंताशी एकरूप कसं व्हायचं, जीव शिवायचं ऐक्य कसं करून घ्यायचं हे सांगणारे सद्गुरू असतात. जगामध्ये भरपूर गुरु निघालेत, पण जीव शिवायचं ऐक्य करून देणारा श्री गुरु जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत खऱ्या ज्ञानाची आपल्याला ओळख होत नाही. देव आपल्या आतमध्ये आणि आपण त्याला कुठे शोधतो, बाहेर. ज्याच्या सत्तेवर आपण सगळं काही विषय भोगतो, प्रपंच व्यवस्थित करतो, पैसा अडका कमवतो, सगळ्या प्रकारचे सुख आपण ज्या सत्तेवर भोगतो त्या सत्तेचीच आपल्याला ओळख नाही. म्हणजे जेथून हे प्रगट आहे, जेथे जाऊन आटे ते ज्ञान झाली या फिटे, भ्रांती अज्ञानाची. बघा, अज्ञान कधी निघून जाईल आपला, जेथून हे प्रगट आहे, जेथे जाऊन आटे ते ज्ञान झाली या फिटे, भ्रांती अज्ञानाची. ज्या आत्मतत्वातून हे सगळं ज्ञान आपल्याला, ज्या आत्मतत्वातून आपण आपला देह निर्माण झालेला आहे, जेथून हे प्रगट आहे, ज्या आत्मतत्वातून आपला हा देह प्रगट झालेला आहे, जेथे जाऊन आटे आणि परत त्या आत्मतत्वामध्ये आपल्याला स्वतःचा देह विलीन करता यायला पाहिजे. जेथे जाऊन आटे ते ज्ञान झाले या फिटे, आणि ते ज्ञान मिळवण्यासाठी श्री गुरूंना शरण जायचा असतो. ज्या आत्मतत्वातून आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे, तो नरदेह आपल्याला परत पुनरुपी आपल्याला त्या भगवंताला कसं आपल्याला समर्पित करायचं, कसं त्याला द्यायचं, अनन्य भावाने आपण भगवंताला शरण कसं जायचं हे शिकण्यासाठी श्री गुरूंना शरण जायचं असतं. देवाच्या प्राप्तीसाठी नाही, देव प्राप्तच आहे, प्रत्येकाला देव प्राप्त आहे. देवाची प्राप्ती प्रत्येकालाच आहे. अहो, देव तुमच्याकडे आहे म्हणून तर तुम्ही सगळं करता. प्रत्येकाच्या ठिकाणी देव परमात्मा आहेच, तो अधिष्ठाताच आहे. प्रत्येकाचं अधिष्ठान प्रत्येकाकडे आहे, पण त्या अधिष्ठानाला प्रत्येक माणूस विसरलेला आहे. प्राण्यांचं जाऊ दे, त्यांना काही कळत नाही, पण माणसाला तरी कळायला पाहिजे की नाही. माणसालाही कळत नाही का, तर तशा गुरुला शरण जात नाही. म्हणून माझा शब्द आहे, तत्वदर्शी गुरुंना शरण जा. जो आपल्याच तत्वाची आपल्याला ओळख करून देईल, आत्मतत्वाची ओळख करून देईल, अशाच गुरूंना शरण जायला पाहिजे. तरच आपल्याला ते ज्ञान प्राप्त होईल. आणि आपल्याला आपल्याच आत्मतत्वाची आपल्याला ओळख नसेल तर आपण 33 कोटी देवांची जरी पूजा केली तरी आपला मार्ग चुकलेला असेल. कारण त्याच्या सत्तेवर आपण सगळं बोलतो. लिहिले की नाही, चाले हे शरीर कोणाचे हसते, कोण बोलितो हरिविन, ऐकवे देखवे एक नारायण, तयांचे भजन चुकू नका. स्पष्ट लिहिले तुकोबाराय सांगतात. त्याचं भजन चुकलं नाही पाहिजे. आणि गुरुला शरण जायचा असतो तो कशासाठी, भजनासाठी, भावासाठी. आपला भावच आपला परमात्मा आहे. जर तो भाव विषयांकडे असेल तर माणूस विषय भोगत बसतो. म्हणून विषयांकडे जाणारी धाव, विषयांकडे जाणारा भाव, विषयांकडे जाणारी धाव कशी थांबवायची, आणि आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याकडे जो सच्चिदानंद स्वरूप आपला स्वतःचा अंतरीचा अंतरात्मा आहे त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं हे शिकवणारे सद्गुरू जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत आपल्याला मुक्ती मिळणार नाही. मुक्ती बरं का, मुक्त होता परी बळेच झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. का असं लिहिलं संतांनी? मुक्त होता परी बळेच झाला भक्त. मुक्तच आहे माणूस, परंतु बद्ध का झाला? घेऊन या छंद माझे माझे. म्हणजे आपल्याला छंदच लागलाय कसला, या प्रपंचाचा. हे आपल्याला हा घर माझा, हे कुटुंब माझं, ही मुलं माझी, ही बायको माझी, हे बंगला माझा. आपण ह्याच्या पलीकडे जातच नाही. आणि त्याच्यामुळं आपल्याला काय होतं, आपला गुंता सुटत नाही. पण आपण मूळचे आपण आत्मस्वरूपच आहोत हे माणूस विसरल्यामुळे, आपल्या स्वरूपाला विसरल्यामुळे आपल्याला हे सगळे
गडांतर आपल्या अंगावर येतात. त्याला कारण काय? आपणच आपल्या देवाला विसरलो आहे. आपला आत्मा हाच आपला ईश्वर आहे आणि त्याला आपण विसरलेलो आहे. आणि म्हणून आपण मुक्तीपासून दूर गेलो. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. बघा, ती भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे काय? तर भगवंताशी एकरूप होऊन त्याचं भजन करणं, आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन त्याचं अखंड भजन करणं. आणि त्याच्या भजनानंदामध्ये गेल्यानंतर आपल्या रोम रोम भजन करून आपल्याला काय होतं? प्रत्येक रोमारोमातून भगवंताचं नामस्मरण आपलं जर निघालं तर आपण भगवत स्वरूप आपणच होतो, आहोतच आपण. पण आलेले आपल्या अंतःकरणावर आलेलं मल विक्षेप आवरण बाजूला होत नाही तोपर्यंत. आणि ते मल विक्षेप आवरण बाजूला काढण्याचं काम प्रत्यक्ष सर्व संतांनी आपल्या हातात दिलेलं आहे. आणि ते म्हणजे नाम. म्हणून कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामातून. हरीच्या नामातूनच उद्धार आहे. याच्या पलीकडे दुसरा साधन काही नाही. एकच साधन सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि नाम हा सर्व मंत्रांचा राजा आहे. जसं हिमालय हे सर्व पर्वतांचा राजा आहे, तसं नाम जप यज्ञ परम बाधू न सके स्नानादी कर्म नामे पावन धर्म नाम परब्रह्म वेदार्थे. परब्रह्मांच्या नाम परब्रह्म वेदार्थे म्हणजे वेद पण सांगतात की नामच परब्रह्म आहे. आणि तो नाम सूत्रबद्ध ग्रंथ ज्ञानोबरांनी या 28 अभंगामध्ये विस्तृत केलेला आहे. आणि त्याचा विस्तार आपल्याला जर त्याच्या विस्ताराची अनुभूती, त्याच्या ज्ञानाची अनुभूती आपल्याला घ्यायची असेल तर प्रत्येकाने भगवंताचं नाम सकाळी उठल्यावर ध्यान करावं लागेल. ध्यान जर 2-2, 3-3 तास आपण केला तरच त्याची अनुभूती येईल. म्हणजे अंतर्मुख व्हायला लागेल. जोपर्यंत अंतर्मुख होत नाही, भगवंत आपल्याला अंतर्मुख झाल्यानंतर त्याची अनुभूती येते. डोळ्याने दिसतं ते खरं नाही, जे दिसत नाही ते खरं आहे. माया दिसे परी नासे, ब्रह्म न दिसे परी न नासे. बघा, सरळ लिहिली की नाही याच्यामध्ये? दिसत नाही पण तो त्याचा नाश कधी होत नाही. आणि ज्या अविनाशी तत्व आहे आणि त्या अविनाशी तत्वाशी एकरूप होण्यासाठी आपल्याला नाम साधन दिलेलं आहे संतांनी. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. आणि ती भक्ती सांगितली आपल्याला. कोणती भक्ती? हरिनामाची भक्ती. नाम मंत्र जप पोटी जाईल पाप. बघा, नाम मंत्र जप पोटी जाईल पाप. नाम हा जर आपण जपला तर कोटी पाप असतील आपल्याकडे तरी एका क्षणात जुळून जातील. आणि बळे विन शक्ती बोलू नये. जसा एखाद्या माणसाकडे एखादा माणूस एकदम अशक्त आहे आणि तो एखाद्या धिप्पाड माणसाला मारायला उठला तर तो धिप्पाड माणूस काय बोलेला? तर जा बाबा, तुझ्या अंगात काहीच ताकद नाही, तुझा निघून जा. तसं आपल्याकडे बळ असेल, बळे विन शक्ती बोलू नये. जर आपल्याकडे सामर्थ्य असेल, बळ असेल तरच आपण दुसऱ्याशी काय हातोहात 2चे 4 2 हात करू शकतो आपण. जर आपल्याकडे शक्ती असेल तर आपण 2 हात करू शकतो समोरच्या माणसाशी. आणि आपल्याकडे शक्ती नसेल तर, तसं आपल्याकडे भाव नसेल तर भक्ती होणार नाही. भावातूनच भक्ती आहे. आणि भाव निर्माण व्हावा याच्यासाठी शास्त्र आहेत. शास्त्र हे आपल्याला माहितीसाठी नाहीत बरं का. प्रत्येकाने लक्षात घ्या, शास्त्र हे माहितीसाठी नाही आहेत. शास्त्र तुमच्या अंतःकरणामध्ये असलेला जो नामाचा भाव आहे तो प्रगट व्हावा आणि त्या भावातून भक्ती निर्माण व्हावी, श्रद्धा निर्माण व्हावी. आणि श्रद्धेतून आपल्याला भगवंताची प्राप्ती व्हावी. या देवी सर्वभूतेषु श्रद्धा रूपेण संस्थिता. नमस्तस्य 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 नमो नमो. म्हणजे काय? शक्ती रूपाने संस्थिता, श्रद्धा रूपाने संस्थिता. हे सगळे शक्ती, श्रद्धा या सगळ्या भगवंताकडं आपल्याला घेऊन जातात.
आणि ती शक्ती प्रत्येक भूतामध्ये, प्रत्येक जीवाकडे ती शक्ती आहे. आणि त्या शक्तीला ओळखण्यासाठी हा नरदेह मिळालेला आहे. नरदेह निधान लादले हाती, उत्तम सार उत्तम गती. जे देवच हो म्हणते ते देवच होती, तरी का नाबा धारावा चित्ती. बघा काय सांगतात, ज्याला देव व्हायचं ते देवच होते हो. आपण आहोतच देव. प्रत्येक जीवा ईश्वरच आहे, नाही का, लिहिले की नाही, ममाई वांशो जीव लोक जीवभूत सनातन. प्रत्येक जीव माझ्या वंशातला आहे. भगवंत सांगतो वसुधैव कुटुंबकम. बघा संपूर्ण कुटुंब हे भगवंताचंच आहे. प्रत्येक जीव हा भगवंताचा आहे. ममाई वांशो जीव लोक जीवभूत सनातनम. मग सगळं जिथल्या तिथे लावून दिलेलं संतांनी आपल्याला. मग आपल्याला प्रगटीकरण का करता येत नाही, तर आपण त्याचा ध्यास घेत नाही. प्रत्येकाने ध्यास घ्यायला पाहिजे. भगवंताच्या नामस्मरणाचा ध्यास घेतला. तुका म्हणे आळी जेवी नुरेची वेगळी, सांगितले की नाही. आळी पण काय होतो, भिंगोरटी होऊन जातो. तुकाराम महाराज सांगतात तसं आपण राम म्हणता रामची होईजे. बळीविना शक्ती बोलू नये. तसं आपल्याकडं त्या नामाचा बल असेल, नामाचा, हरिनामाची एक स्वतंत्र ऊर्जा आहे. ती ऊर्जा आपल्या अंतःकरणामध्ये तयार व्हायला पाहिजे. आणि ती शक्ती, त्या शक्तीतून आपल्याला भक्ती निर्माण करता येतो. आणि भक्ती, शक्ती, भक्ती आणि भाव, श्रद्धा या सगळ्या गोष्टी एका भगवंताच्या स्वरूप साक्षात्काराकडे जातात. आपल्याला स्वरूप साक्षात्कार होतो, पण आपल्याकडे भाव पाहिजे, भक्ती पाहिजे, श्रद्धा पाहिजे, ध्यान पाहिजे, भगवंताचं चिंतन पाहिजे, गुरुकृपा पाहिजे. या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी आल्या तरच आपल्याला या हरिपाठातील अभंगांचा खरा मतितार्थ प्रत्येक साधकाला अनुभवला येईल. म्हणून तुका म्हणे ते अनुभव प्रमाण, लिहिले की नाही. अनुभवच आपल्याला घ्यायला पाहिजे. शब्दांचे गौरव कामाने, म्हणजे शब्द नाही कामाला आहेत तिथे. तुमच्या अंतःकरणाने जो भाव तयार होईल भगवंताचा, नामाचा, तो भावच तुम्हाला भगवंतापर्यंत नेईल. आणि तो भाव निर्माण, संतांचा भाव निर्माण झाला. आणि म्हणून त्यांनी हे सगळे प्रमाणसिद्ध ज्ञान देऊन ठेवला. आणि तीच प्रमाण आपण जर सातत्याने, त्या प्रमाणावर आपण जर सातत्याने चिंतन केला, तर आपल्याला तशी संतांना जो अनुभव आला, तोच अनुभव आपल्याला त्या अभंगाच्या चिंतनातून आपल्यालाही तशीच अनुभूती येते. पण त्याच्या आधी आपल्याला काय करायला पाहिजे, पुरुषार्थ करायला पाहिजे हो. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तिपंथी जागा देत असे. पुरुषार्थ म्हणजे काय, भगवंताच्या स्वरूपाचं दर्शन, त्याला पुरुषार्थ म्हणतात. आणि तो आपल्याला या हरिपाठातून 100% येतो. कैसेने दैवत प्रसन्न त्वरित उगाराही निवांत शिनी शिवाया. काय सांगतात, कैसेने दैवत प्रसन्न त्वरित उगाराही निवांत शिनी शिवाया. म्हणजे काय, ज्ञानोबा सांगतात, अरे बाबा निवांत हो, शांत हो, एकांतामध्ये जा आणि त्या भगवंताचं चिंतन कर. कैसेने दैवत प्रसन्न त्वरित, भगवंताची प्राप्ती कशी होईल तुला. उगाराही निवांत, ज्या वेळेला निवांत होशील, शांत होशील, एकांतात जाशील, त्या भगवंताचं चिंतन करशील, ध्यान करशील, आसन घेऊन बसशील, एका जागेवर ठाईचं बैसुनी करा एक चित्त. तुझा एकाग्र चित्त जर झाला तरच भगवंताची अनुभूती येईल ना. असा अनुभूती चालता बोलताना थोडी येणार आहे. प्रत्येक साधकाने ज्या वेळेला आपल्याला अनुग्रह दिला जातो, त्यावेळेला आसन धारण करून आसनावरतीच ती ऊर्जा निर्माण होते. आसनावरती ऊर्जा काय झाली, ऊर्जा निर्माण होतो. आणि झालेली ऊर्जा त्या आसनावरती प्रत्येक क्षणाला झालेली ऊर्जा आपल्याला अखंड आयुष्यभर त्या आसनावर बसून आपल्याला अनुभव देते. आणि ती ऊर्जाच आपल्याला काय करते, भगवंतापर्यंत घेऊन जाते. त्या नामाची ऊर्जा आहे. ज्ञान अग्नी आहे. ज्ञान अग्नी संपर्के कळसिले विवेके पदाले परिपाके अमोदेशी. ज्ञान अग्नी संपर्के,
ज्ञान हे अग्निस्वरूप आहे. जसं अग्नीमध्ये आपण काहीही टाकलं तरी त्याचा काय होतो, राख रांगोळी होऊन जाते. तसं ह्या ज्ञानरूपी अग्नीमध्ये कोणतेही विषय आपल्याकडे आले, आपल्याकडे अहंकार आला, आपल्याकडे त्रिगुण आले, तर त्याचा काय होतो, नायनाट होऊन जातो. आणि म्हणून प्रत्येकाने आसन धरून बसायला पाहिजे. म्हणून काय लिहिलंय, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगा राही निवांत शिनशिवाया. निवांत राहा. उगा म्हणजे भगवंताच्या त्या दारावर, म्हणजे जो श्वास जातो येतो जातो येतो त्या द्वारावर उगा राही निवांत. जो श्वास जातो येतो जातो येतो त्या श्वासावरती भजन कर आणि शांत उगा राही निवांत हो. उगा राही निवांत शिनशिव. कशाला शिनतोस, कशाला इकडे तिकडे धावतोस? ज्ञानोबा सांगते, इकडे तिकडे कशाला जातोस? तुझं मन इकडे तिकडे कशाला भरकडून देतोस? तुझं एकाग्र चित्त कर. मन तुझं काय कर, स्थिर कर. एका हरिनामाशी एकरूप कर. त्या भजनानंदामध्ये जा. म्हणजे आपल्याला ज्ञानोबा आपल्याला काय करतात, इथे आपल्याला काय करतात, आपल्याला घंटा दाखवतात वाजून. म्हणजे ही घंटा दाखवली आपल्याला, धोक्याची घंटा दाखवली की तुम्ही जर त्या हरिनामाच्या त्या जो श्वास जातो येतो जातो येतो त्याच्याकडे लक्ष ठेवून जर तुम्ही भजन केलं नाही तर तुम्ही शांत होऊ शकत नाही. उगा राही निवांत शिनशिवाया. आणि जर तेवढं तुम्ही केलं नाही तर मग आपल्याला शिनच आहे हो. तर आपल्याला काय होईल, शिनच आहे. म्हणून ब्रह्मज्ञानाविना नाना उपदेशाचा शीन सार सांडून आसार कोण शहाणा सेवी. ब्रह्मज्ञानाविना नाना उपदेशांचा शीन कोण सार सांडून आसार कोण शहाणा सोडून सांगणार. ब्रह्मज्ञानाशिवाय हरिनामाचं शीनच सांगतात. ब्रह्मज्ञानाविना नाना उपदेशाचा शीन सार सांडून आसार कोण शहाणा असेल. बघा, ब्रह्मज्ञानाविना म्हणजे ब्रह्मज्ञान आपल्याला झालं नाही तर नाना उपदेशांचा शीनच आहे. म्हणून ब्रह्मापेक्षा ब्रह्मज्ञान श्रेष्ठ आहे. नामापेक्षा आत्म्यापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ आहे. आत्म्यापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ आहे. कैसीनी दैवत प्रसन्न त्वरित उगा राही निवांत शिनशिवाया. म्हणजे एका ठिकाणी शांत हो, नाहीतर तुला काय होईल, शीन होईल. ज्ञानोबा सांगतात, ब्रह्मज्ञानाविना नाना उपदेशांचा शीन. जर ब्रह्मज्ञान आपल्याला झालं नाही आणि अनेक प्रकारचे आपल्याला उपदेश लोकांनी केलं तर आपल्याला त्याचा त्रासच होईल. ब्रह्मनाम श्रद्धा सांडुनिकीचे जो धंदा हे असं शीन नुसतं दृष्टादृष्टीचे. ब्रह्मनाम श्रद्धा सांडुनिकीचे धंदा ज्ञानोबाच सांगतात. एक ब्रह्मनाम आपण टाकलंय, ब्रह्मनामाचं आपण काय करतो, ध्यान करत नाही. ब्रह्मनाम आपल्या आतमध्ये प्रगट करत नाही. ब्रह्मनाम श्रद्धा सांडुनिकीचे जो धंदा. बघा, ब्रह्मनाम आपण टाकून दिलाय आणि ब्रह्मनामा व्यतिरिक्त आपण जे जे करू तो आपण धंदा लावलाय असं समजायचा. सांडुनिकीचे धंदा ह्या असो शीन नुसता दृष्टादृष्टी जो, त्याच्याने तुम्हाला शीनच होणार आहे. म्हणजे हे लोकात पण होईल आणि आपण गेल्यानंतर ह्या लोकातून आपण सोडून गेलो तरी आपल्याला आपल्याकडं ब्रह्मनाम नसेल तर आपल्याला अधोगती आहे. स्पष्टपणे सांगतात ज्ञानोबा. आता सांगतात, सायासे करीशी प्रपंच दिननिशी हरिशीने भस्ती कवण्यामुळे. म्हणजे सायासे करीशी म्हणजे प्रपंच आपण खूप कष्ट घेऊन करतो. प्रपंचासाठी पूर्ण माणूस काय करतो, रात्रंदिवस कष्ट करतो. मागे पुढं काहीच बघत नाही. रात्र बघत नाही, दिवस बघत नाही. अगदी दिवस पाली केली तर तो सेकंड शिफ्ट पण करतो, सेकंड शिफ्ट केली तर थर्ड शिफ्ट पण करतो. तिन्ही शिफ्ट करून काय करतो, पैसा कमवतो. मग सायासे करीशी काय लिहिलंय, सायासे करीशी प्रपंच दिननिशी.
म्हणजे प्रपंचाच्या ठिकाणी माणूस तत्पर आहे. प्रपंच कसा वाढेल, चांगला घर कसा आपल्याला मिळेल, बंगला कसा बांधता येईल, गाडी कशी घेता येईल, पैसा जमवण्याकडं माणूस रात्रंदिवस झटतो. कमवणे अशातली वार्ता नाही, प्रत्येकाने कमवायला पाहिजे. पण हे सर्व करताना भगवंताचं नामस्मरणातून जमलं पाहिजे. ज्ञानोबारानं ते सांगायचं, हरी श्रीनिवास्ते कावण्या गुणे. हे सगळं करत असताना तुझ्याकडे हरिनाम आहे का? कारण सगळा करून घेणारा भगवंत तुझ्या आतमध्येच आहे. त्याने उडी टाकली तर संपला. मग तो आपल्याकडे आहे म्हणून आपण सगळे करतो. आणि त्याचंच नामस्मरण माणसाला जमत नाही. आणि त्याचं भजन प्रत्येक जीवाला जमलं पाहिजे. आणि ते भजनच काय करतो, भगवंताशी एकरूप करतो. जर भजन नसेल तर भगवंताशी एकरूप कसं करता येईल आपल्याला, कसं एकरूप होता येईल? म्हणजे त्या भजनातूनच माणसाला काय होता येतो, भगवंताशी एकरूप होता येतो. म्हणून भाव आणि भक्ती ह्या दोन्ही पण पाहिजे. जसं एखादा नाणा आहे, आपला नाणा, रुपया आहे म्हणा, नाणा आहे म्हणा, त्याला जशा दोन बाजू असतात, एक छाप आणि काटा, तसं भगवंताच्या भक्तीला भाव पण पाहिजे, श्रद्धा पण पाहिजे. भाव आणि भक्ती, भाव भक्ती भीमा उदकते वाहिजे. आणि बरवा शोभत आहे पांडुरंग, तुकाराम महाराज सांगतात. भाव भक्ती भीमा उदकते वाहिजे. भाव आणि भक्ती, भाव आणि भक्ती भीमा उदकते, म्हणजे भाव आणि भक्ती भगवंताला अर्पण करायची. उदक म्हणजे भाव आणि भक्तीचा उदक आपल्याला वाहता यायला पाहिजे. आपण काय करतो, देवाला पाणी वाहतो. पण तुकाराम महाराज सांगतात की भाव आणि भक्ती या दोन्ही आपल्याला भगवंताला वाहता यायला पाहिजे, भगवंताच्या चरणावर अर्पण करता यायला पाहिजे. आणि तो भाव आणि ती भक्ती जे आहे, नाण्याला जशा दोन बाजू आहेत, तसं या भक्तीला पण भाव आणि भक्ती या दोन बाजू आहेत. या दोन्ही बाजू आपल्याला जमल्या पाहिजे. कारण एकच नाण्याला एकच बाजू जर असेल, नुसता छापा असेल तर नाणं चालत नाही, नुसता काटा असेल तरी पण नाणं चालत नाही. नाण्याला दोन्ही बाजू पाहिजे. नुसता छापा असेल तर हे आपल्या सरकारने आपल्याला छापा मारून दिलेला आहे, पण त्या रुपयाला किंमत कधी येईल, त्या रुपयाला, त्या नाण्याला किंमत कधी येईल? जर त्याच्यावरती आकडा असेल तर तो 1 रुपयाचा आहे का, 2 रुपयाचा आहे का, 10 रुपयाचा का, 20 रुपयाचा आहे, हे किंमत कधी येईल? तर ज्या वेळेला त्याच्यावर आकडा लिहिला जाईल. तसा आपल्या भक्तीला किंमत कधी येईल? जर आपल्याकडं भाव असेल तर. किती टक्के भाव आहे तुमचा, याची किंमत कधी येईल? तर आपला अखंड नामस्मरण जर सुरू झाला तरच आपल्याला भगवंताकडे, भगवंताच्या भक्तीमध्ये आपल्याला अनुभवाला, भगवंताची भक्ती आपल्याला अनुभवाला येईल. भाव वाढला तर, सातत्याने आपण जर भाव धरून बसलो भगवंताच्या हरिनामाचा, तर आपल्याला त्याची अनुभूती येईल. नाही तर आपल्याला अनुभूती येणार, अजिबात येणार नाही. म्हणून भावे विन देव न कळे निसंदेह. भाव नसेल तर 100% भगवंताची भक्ती होत नाही. आणि म्हणून प्रत्येक माणसाने आपला भाव कसा वाढत जाईल, अंतकरणातला भाव वाढला पाहिजे, भगवंताविषयी प्रेम निर्माण व्हायला पाहिजे. आणि प्रेमाविना भजन नाकाविना मोती, अर्थाविना पोथी. वाचून काय फायदा? प्रेमाविना भजन नाकाविना मोती. बघा, नाकाला शोभा आहे का? नाकाला शोभा कधी येतो? स्त्रीच्या, जर तिच्या नाकामध्ये मोती असेल तर नाकाला शोभा येतो. नाकाविना मोती, अर्थाविना पोथी. आपण सगळ्या पोथ्या वाचल्या आणि आपल्याला त्यातला अर्थच कळला नाही. जमेल का? चालेल का? तसं प्रेमाविना भजन, जर आपल्या अंतकामध्ये भगवंताविषयी प्रेम असेल, भाव असेल, श्रद्धा असेल, तरच त्या भक्तीला किंमत आहे. म्हणून ज्ञानोबा काय सांगतात की सायाशे करीशी प्रपंच दिननिशी हरी श्रीनिवासी कावण्या गुणे. तू 100% या भगवंताच्या
या आपल्या संसारामध्ये 100% तू मेहनत करतोस, कर, सगळं काही कर, रात्रपाळी कर, दिवसपाळी कर, अजून कुठला बिझनेस कर, धंदा कर, पण ते करताना, अरे मानवा, ते करताना भगवंताच्या नामस्मरणातून कर. काय लिहिले ते? सायाशी करशी प्रपंच दिननिशी हरीशी न भशी कवन्या गुणे. भगवंताचं भजन जर तुम्ही केलं नाही आणि आपण कितीही जरी पैसा कमवला तरी आपल्या जोडीला त्यातलं काहीही येणार नाही. कारण संपूर्ण जे काय दिसतं ते नाशिवंत आहे. एक भगवंताच्या नामाशिवाय बाकी जे जे दिसतं ते सगळं कसं आहे? नाशिवंत आहे. सगळंच नाशिवंत आहे. फक्त त्या नामाचा, त्या हरिनामाचा कधीही नाश होत नाही. कारण ते हरिनाम कुठे आहे? आपल्या अंतःकरणामध्ये आहे. आणि तो अंतःकरण जर आपला भगवंताच्या नामाशी एकरूप झाला तर आपला आत्मा आहे, तो आत्मा कधीही आत्मा येत नाही, जात नाही बरं का. आत्मा असतच असे सर्व काळ. तसं आपण सर्व काळ आपण जर हरिनामाचं चिंतन केलं तर आत्मा सर्व काळ आहे. तसं आपणही सर्व काळ राहू, कारण आत्मा येत नाही, जात नाही. द सोल नेव्हर डाय. आत्मा कधीही मरत नाही. इट इज व्हेरी एन्शंट, म्हणजे तो खूप पुरातन आहे आणि तो प्रत्येकाच्या ठिकाणी आत्मा आहेच आहे. आणि त्या आत्मदेवाची भक्ती करणं म्हणजे आपल्याकडे भाव निर्माण व्हायला पाहिजे. ज्ञानदेव म्हणे, हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. आता ज्ञानोबा सांगतात त्या हरिनामाचा जप कर. हरिनामाचा जप केला तर तुटेल धरणे प्रपंचाचे. म्हणजे जर आपण त्या हरिनामाचा सातत्याने जप केला तर प्रत्येक जीवाला या 184 योनीमधून जो 84चा फेरा आहे तो फेरा प्रत्येक माणसाला चुकवता येतो, मनुष्यालाच फक्त बरं का. म्हणून मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकनी दिला असे. भगवंतानीच आपल्याला तो अधिकार दिलेला आहे, जन्माला घालतानाच दिलेला आहे. पण आपलं तिकडे लक्ष नाही. आपलं कुठे लक्ष आहे? आपलं लक्ष प्रपंचाकडे आहे. म्हणून प्रत्येकाने अंतर्मुख व्हा. अंतर्मुख झालं तरच आपल्याला त्याची अनुभूती येईल. आणि म्हणून ज्ञानोबा शेवटच्या या चरणामध्ये सांगतात, ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरण प्रपंचाचे. ज्ञानोबा सांगतात, जो तुम्हाला हरीचा जप दिलेला आहे तो जप सातत्याने करत राहा. जर सातत्याने तो करत राहिला तर तुटेल धरण प्रपंचाचे. ह्या मृत्यूलोकामध्ये प्रत्येक जीव जो जन्माला आलेला आहे तो एक ना एक दिवस जाणार आहे. आणि जाण्याच्या आधी आपण त्या भगवंताचं भजन कसं करायचं, त्या भगवंताच्या भजनानंदामध्ये कसं जायचं आणि आपला देह आपल्याला कसं ठेवता येईल, त्याच्यासाठी आपल्याला हा हरिपाठ दिलेला आहे. हरिपाठ म्हणजे काय? हरीचा अभ्यास, म्हणजे हरीला प्राप्त करण्याचा अभ्यास. हरिपाठ म्हणजे काय? पाठ म्हणजे अभ्यास. त्या हरीला आपण आपल्या अंतःकरणामध्ये असलेला त्या हरीला आपला भाव, नामाचा भाव तयार करून त्या भावामध्ये जाऊन आपण भगवंताचं भजन कसं करायचं, त्या हरीचं भजन कसं करायचं आणि त्या भजनानंदामध्ये जाऊन आपल्याला देह कसं ठेवायचं हे शिकवण्यासाठी हा हरिपाठ आहे. आणि या हरिपाठाच्या माध्यमातून हा जो ज्ञानोबारांनी हरिपाठ लिहिलेला आहे, ज्ञानेश्वरांचा हरिपाठ, त्याच्यातला हा अभंग क्रमांक 4 जो आहे त्या 4चा विवरण मी संपवण्याआधी एकदा वाचून दाखवतो. भावे विन भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. कैसे दैवत प्रसन्न त्वरित, उगारा हे निवांत शिनशी वाया. सायाशे करीशी प्रपंच दिननिशी, हरिशी न भजशी कवन्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेले धरणे प्रपंचाचे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहोत.